नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. सांगलीत भाजपने जिल्हा परिषद विधानसभा लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी. खासदार विशाल पाटलांची टीका. सांगली महापालिकेत जी परिस्थिती झाली ती जिल्हा परिषदेत होणार नाही, विशाल पाटलांचं वक्तव्य. महिला दिनानिमित्त धाराशिव येथे छत्रपती शासन कायदा अंमलात आलाच पाहिजे या घोषणेसह भव्य रांगोळी साकारली. कलायोगी आर्ट्सच्या माध्यमातून एक भव्य, अर्थपूर्ण आणि समाज मनाला जागृत करणारी रांगोळी साकारण्याचा प्रयत्न. भूम परंडा वाशीतील जिल्हा परिषद सदस्य ठाण्यात दाखल. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाची रंजकता वाढली. 8 सदस्य ठाण्यात दाखल झाल्याने चर्चेला उधाण. बुलढाण्यात MIM पक्षाचे नगर परिषदेत पुंगी बचाव आंदोलन. प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता MIM पक्षाकडून अनोखा आंदोलन. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटेला कोर्टाकडून दिलासा. चाटेला भावाच्या 12व्याच्या धार्मिक विधीसाठी गावी जाण्यास न्यायालयाची परवानगी. अमरावती जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ. चिखलदरा आणि धारणी परिसरात जलसाठे कमी होत असल्याने पाणी टंचाईचं सावट. अनेक ठिकाणी टँकरच्या मागणीत वाढ. भिवंडीत 15 वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ. कुटुंबियांकडून हत्येचा आरोप करत न्यायाची मागणी. आरोपींचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करावी. मागणीसाठी कुटुंबियांचं आंदोलन. बुलढाण्यात हॉटेल चालकाकडून ST बस चालकाला शिवीगाळ करत धमकी. प्रवाशांचा चहा नाश्ता झाल्यानंतर चालकानं बस सुरू केली असता तू बस लवकर का घेऊन जातो असं म्हणत हॉटेल मालकाची बस चालकाला शिवीगाळ. बुलढाणा जिल्ह्यात गौण खनिजाचं अवैध उत्खनन. खनिकर्मक विभागाने कारवाई करत अवैध उत्खनन आणि वाहतुकीची 567 प्रकरणं आणली समोर. 8 कोटी 12 लाख रुपयांचा दंड आकारत 171 वाहनं आणि 50 बोटी केल्या जप्त. कोल्हापूरच्या शहापूर परिसरात 2 महिला लहान मुलांना ओढून नेत असल्याची घटना समोर. स्थानिक नागरिकांनी एका महिलेला पकडून केलं पोलिसांच्या स्वाधीन. घटनेने परिसरात खळबळ. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.